5 वर्षापूर्वी जमील शेख यांची हत्या झाली होती आणि ती हत्या ठाणे येथील राबोड येथे झाली होती आणि त्यांच्या कुटुंबाने आज अंजली दमानिया मॅडम यांची भेट घेतलेली आणि ते कुटुंब आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं प्रकार होता काय बताऊ। हा माझे काका होते जमील शेख, ते RTI ॲक्टिव्हिस्ट होते आणि राबोडीमध्ये जे काही अनधिकृत बांधकाम तिकडचे नगरसेवक जे करत होता त्याचं सगळं उघडकीसपणे ते सगळं उघडून त्याच्या ते कामं बंद करायच्या कामं करत होते। त्यामुळे ते नगरसेवकाला खूप राग आणि त्रास होत होता म्हणून त्याच्या करोडो रुपयांच्या क्लस्टर आणि अनधिकृत बांधकामे बंद झाले होते म्हणून त्यांनी ह्या हत्या माझ्या काकांची केली। तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा गेला होता आणि त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की मी न्याय मिळवून देईन, तेव्हा ते विरोधी पक्ष नेते म्हणून होते आणि आता ते मुख्यमंत्री आहेत, अजूनही तुम्हाला त्यांनी न्याय मिळाला त्या संदर्भात काय सांगा? अजूनही आम्ही सगळं मुख्यमंत्री साहेबांना तेच विनंती करतो की आम्हाला न्याय फक्त न्याय पाहिजे, तुमच्याकडून आम्हाला काही आणखी नाही, फक्त न्याय पाहिजे हेच आमची विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीकडून आहे। आज तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या ज्या अंजली मॅडम आहेत त्यांची तुम्ही भेट घेतली, त्यांनी सुद्धा तुमच्यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यासाठी कसं संदर्भात आम्ही खूप आभारी आहे अंजली मॅडमच्या, त्यांनी काळजी घेतली आणि एवढा मोठा काळामध्ये त्यांनी आपला ते किमती टाईम घेऊन आमच्यासाठी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि इन्साफासाठी आवाज उठवली आहे। आम्ही अंजली मॅडमच्या खूप आभारी आणि त्यांच्या बरोबर आहे। त्याचबरोबर त्यांच्या मिसेस सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया क्या बोलोगे, क्या पूरा मामला है? ये क्लस्टर की वजह से 2020 में मेरे शौहर का कत्ल किया गया, जिसमें नजीमुल्ला पूरा मास्टरमाइंड है, जिसमें से 7 आरोपी पकड़े गए, जिसमें से मोहसिन बटला और नजीमुल्ला बाकी है। तो मेरी CM सर से मेरी रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द उसकी गिरफ्तारी करें और हम लोग को इंसाफ दें जल्द से जल्द, क्योंकि हम लोग 5 साल से लड़ रहे इंसाफ के लिए। सारे सबूत नजीमुल्ला के खिलाफ है, बहुत सारे जितने शूटर पकड़े गए वो भी नजीमुल्ला का नाम लिए, फिर भी कोई एक्शन नहीं लिया जा रहा है और हम लोग इंसाफ के लिए 5 साल से लड़ रहे। तो मुझे यही चाहिए कि मेरी 2 बेटी है तो जल्दी इंसाफ मिलेगा तो मैं उनके ध्यान दे पाऊँगी। तो मेरी CM सर से यही रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द इंसाफ दिलाएं हमें। आप पूना में गए थे, आनंद दवे जी से मिले, फिर आप आनंद दवे जी ने आपको अंजलि मैडम के पास लेके आए, तो अब क्या हुआ उनसे बात? बहुत हम लोग को अच्छा लगा कि अंजलि मैडम ने हमारा सपोर्ट किया और हमें इंसाफ दिलाने में हमारा बढ़ चढ़ कर साथ दे रहे। त्याचबरोबर त्यांची मुलगी सुद्धा आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया क्या बता। देखिए हमारे जो CM है देवेंद्र फडणवीस जी से, उनसे रिक्वेस्ट है कि इस केस में थोड़ा सा इन्वॉल्वमेंट ले और सच का साथ दे और हमें इंसाफ दिलाने में हमारी हेल्प करें। हे होतं जमील शेख यांचं कुटुंब, त्यांनी मुख्यमंत्र्यांना इथून आव्हान आपल्या TV9च्या माध्यमातून आव्हान केलं आहे की आम्हाला फक्त न्यायाची गरज आहे, त्यांना आता न्याय मिळणार का हे पाहणं तितकंच उत्सुक ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।